सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। शिक्षा सुनावतात कोकाटे हे प्रकृतीचं कारण देत लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेले तर कोर्टाचे अटक वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस रात्रीपासूनच लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत। लीलावती रुग्णालयाच्या 6व्या मजल्यावरती 609 वार्डमध्ये आयसीयू मध्ये कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। आज कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात येणार आहे। त्यांची प्रकृतीबाबत कळविण्यात देखील येणार आहे। अटकेच्या संरक्षणासाठी माणिकराव कोकाटे हे हायकोर्टात गेले असून आज दुपारी 3 वाजता त्याची सुनावणी होणार आहे। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात तळ ठोकून बसले आहेत। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दिलासा मिळतो की अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती कायम राहते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेचं वॉरंट निघालं असल्यामुळे राज्यातील राजकारणामध्ये खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, मुंबई।